नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो. मागे काही दिवसात एम-पी-एस-सी मार्फत ग्रुप सी ची एक जाहिरात आली होती. परंतु एम-पी-एस-सीने ही परीक्षा ऑनलाईन घेणार असं सांगण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून ऑनलाईन परीक्षेला प्रचंड विरोध झाला. विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि नुकतंच 17 जुलैला एम-पी-एस-सी आयोगाने सांगितलं की ग्रुप सी ची जी एक्झाम होणार आहे 2619 पदाची ती परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. आणि आज 22 तारखेला एक नवीन शुद्धीपत्रक एमपीएससीने टाकलेलं आहे. ग्रुप सी मार्फत ज्या काही पूर्वी शुद्धीपत्रकामध्ये जर आपण बघितलं तर 4 ते 5 पोस्ट होत्या. त्या 2619 पदाची जाहिरात होती. आज जर आपण पाहिलं तर एक एमपीएससी आयोगाने शुद्धीपत्रक टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक वेगवेगळ्या विभागाच्या ग्रुप सीच्या जवळपास 5 पदं त्या ठिकाणी ऍड करून या आजच्या नोटिफिकेशन मध्ये जर बघितलं तर नुकतीच 5,000 5,707 पदांची एमपीएससी ग्रुप सी ची एमपीएससी ग्रुप सी ची सर्वात मोठी जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं पद जे मानलं जातं की तलाठी, ज्याला ग्राम महसूल अधिकारी नुकतंच नवीन नाव ठेवण्यात आहे, हे सुद्धा 1539 पद म्हणजे महाराष्ट्रातले तमाम विद्यार्थी या पदाची एक जाहिरातीची वाट बघत होते आणि ते सुद्धा पद या ग्रुप सीच्या मध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. आजच्या या शुद्धीपत्रक मध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत ते सांगण्यासाठी मी या ठिकाणी ऑनलाईन आलेलो आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की टोटल जर आपण पदं बघितली तर 5,707 पदं आहेत. ओके. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पूर्वी म्हणजे जी काही जाहिरात आलेली होती सुरुवातीला, तर त्यामध्ये सुरुवातीला जाहिरात जर आपण बघितली तर 25 जूनला जाहिरात आली होती ग्रुप सी ची. 2,619 पदं होती मूळ जाहिरातीमध्ये. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये मग क्लर्क असेल, एक्साइज असेल, टॅक्स असिस्टंट असेल. ओके. ही जी पदं आहेत ती 2,619 पदं होती. आता नवीन जी पदं ऍड झालेली आहेत जवळपास 3,088 पदं नवीन ऍड झालेली आहेत आणि परीक्षा जी आहे ती 17 जुलैला जे आयोगाने नोटिफिकेशन टाकलेलं होतं त्याच दिवशी परीक्षा ठेवलेली आहे, ती म्हणजे 25 ऑक्टोबरला. आता चेंजेस काय झालेले आहेत? 17 जुलैचं नोटिफिकेशन बघितलं आपण, 25 जुलैची ऍड बघितली तर 25 जुलैच्या ऍड मध्ये सांगितलं की परीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि ती परीक्षा 27 सप्टेंबरला होईल. त्यानंतर महाराष्ट्रातून प्रचंड या जाहिरातीला विरोध झाला की ऑफलाईन पद्धतीने परीक्षा झाली पाहिजे. मग आयोगाने 17 जुलैला नोटिफिकेशन काढलं की परीक्षा जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने होईल आणि ती 25 ऑक्टोबरला होईल आणि ऑनलाईन परीक्षेत फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती पूर्वी 17 जुलै होती, ती 31 जुलै करण्यात आली. आता जर आपण बघितलं तर आयोगाने कुठले चेंजेस केलेले आहेत आणि कुठली पदं वाढलेली आहेत याची डिटेल आज आपण या सेशन मध्ये बघणार आहोत. आता बघा आयोगाने काय केलेलं आहे, पूर्वी जर आपण बघितलं तर 2,619 पदं होती आणि आता जी 5 पदं वाढलेली आहेत जवळपास, त्यामध्ये कोणकोणत्या पदाचा समावेश आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर महसूल विभाग. ओके. महसूल विभागामध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजे पूर्वी आपण त्याला तलाठी म्हणायचो. ओके. हे जे पद आहे हे सर्वात महत्वाचं पद आहे आणि जवळपास 1539 पदाची तलाठीची जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर महसूल आणि काही 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्या ठिकाणी लागणारा लिपिक आणि टंकलेखक विविध कार्यालय म्हटलेलं आहे. यामध्ये 1246 पुन्हा पद ऍड करण्यात आली. लिपिक टंकलेखकची जी 1246. तिसरं आहे कृषी विभाग. कृषी विभागामध्ये सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी गट क लेवलची पोस्ट आहे. ती सुद्धा 254 जागा त्यांच्या आलेल्या आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग. ओके. मध्ये वरिष्ठ लिपिक. ओके. त्याची 11 पदाची जाहिरात आलेली आहे आणि त्यानंतर राज्य तक्रार निवारण आयोग यामध्ये सहाय्यक अधीक्षक गट क पद आहे. ओके. हे जर पाहिलं जवळपास 3,088 पदांची नुकतीच आज जाहिरात आलेली आहे. ओके. म्हणजे टोटल जी पद आहेत ती 5,707 पदं होणार आहेत. पूर्वीची जी पद आहेत ती आहेत 2,619. आता यामध्ये आयोगाने काय चेंजेस केलेले आहेत? ही पदं वाढवलेली आहेत. यामध्ये आता क्वालिफिकेशन काय लागणार आहे लक्षात ठेवा की प्रत्येक पदासाठी वेगवेगळं क्वालिफिकेशन आहे. नॉर्मली सगळ्या पदासाठी एक बेसिक क्वालिफिकेशन आहे, ही विद्यार्थ्यांची डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे. ओके. आता हे बेसिक क्वालिफिकेशन आहे. मात्र आता डिग्री हे जे आहे फक्त तलाठी पदासाठी फक्त डिग्री लागेल, कुठलंही काय लागणार नाही. याविरुद्ध आपण बघितलं लिपिक. लिपिकला डिग्री आहे
परंतु त्या व्यतिरिक्त मराठी आणि इंग्लिश टायपिंग तुमच्याकडे असलं पाहिजे. टॅक्स असिस्टंटला सुद्धा मराठी इंग्लिश टायपिंग असलं पाहिजे. एक्साईजला फक्त डिग्री लागणार आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर मत्स्य विज्ञान त्यांच्यासाठी त्या ठिकाणी त्यांची स्वतः डिग्री मत्स्य विज्ञान विद्यापीठातली डिग्री आवश्यक आहे. ओके. हे जे क्वालिफिकेशन आहे ते एक्स्ट्रा क्वालिफिकेशन आहे. मात्र प्रत्येकाला बेसिक क्वालिफिकेशन डिग्री कंपल्सरी आहे. आता यानंतर बघायचं आहे की आयोगाने पूर्वी जर 17 जुलैला शुद्धीपत्रक काढलं होतं. आपण नॉर्मली बघितलं 3 वेळा शुद्धीपत्रक आहे. 25 जूनला जी ऍड आली होती त्यामध्ये सांगितलं की परीक्षा ही 27 सप्टेंबरला होईल आणि ऑनलाईन पद्धतीने होईल. बघा हे एक सगळ्यात पहिला मार्क आहे. परंतु त्याला प्रचंड विरोध झाला. त्यानंतर आयोगाने दुसरं आहे 17 जुलैला 17 जुलैला नवीन नोटिफिकेशन काढलं. तर पहिल्यामध्ये 17 जुलैपर्यंत फॉर्म मुदत होती. आता 17 जुलैला नवीन शुद्धीपत्रक काढलं आणि त्यामध्ये सांगितलं की 31 तारखेपर्यंत फॉर्म फिल करू शकताय. परीक्षा ही ऑफलाईन होईल. परीक्षा ही ऑफलाईन होईल आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे परीक्षा ऑफलाईन होईल. मात्र या ठिकाणी 31 जुलैपर्यंत फॉर्म भरला जाईल. इथे 27 सप्टेंबरला परीक्षा होती. इथे शुद्धीपत्रक काढलं. 25 ऑक्टोबरला ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होईल. आज जे नोटिफिकेशन आलेलं आहे यामध्ये आपण बघू शकतोय 22 जुलैला एक नवीन शुद्धीपत्रक काढलेलं आहे आयोगाने. यामध्ये काय सांगितलेलं आहे की आजपासून म्हणजे 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता. बघा इकडे इथं जर आपण बघितलं तर 17 जुलै लास्ट तारीख होती. परीक्षा ऑनलाईन होती. दुसऱ्या शुद्धीपत्रक मध्ये बघितलं 31 जुलै केलं. परीक्षा ऑफलाईन पद्धतीने 25 ऑक्टोबरला घेण्यात येईल. आता तिसरं शुद्धीपत्रक आहे पद वाढवण्यात आलेली आहे आणि 5 ऑगस्ट लास्ट डेट आहे. त्यानंतर चलन पद्धतीने 8 ऑगस्टला तुम्ही बँकेत चलन सुद्धा भरू शकता. ऑनलाईनला 5 तारीख आहे आणि परीक्षा मात्र 30 तारीख ठेवलेली आहे. 25 ऑक्टोबरला ऑनलाईन पद्धतीने सगळ्या पदांची परीक्षा होणार आहे. हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता यानंतर आपल्याला बघायचंय की परीक्षा पद्धती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. नक्कीच यामध्ये कुठलाही चेंजेस नाही. ऑनलाईन अर्ज करताना पूर्वी जर समजा तुम्ही अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला फक्त त्या ठिकाणी पद ऍडिशन करायचं आहे. तुमचं क्वालिफिकेशन ज्या पदाला बसतंय फॉर एक्झाम्पल तलाठी त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावं लागेल. चलन तुमचं भरलं गेलेलं आहे. नवीन भरण्याची आवश्यकता नाही. मात्र तुम्हाला पदावरती क्लिक करावं लागेल. हे लक्षात ठेवा. ओके. यानंतर आपल्याला बघायचंय की जे ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे ते www.mpsc.gov.in या वेबसाईट वरती भरायचं आहे. आणि या ठिकाणी आता मी ऑफिसर अकॅडमी मार्फत एक महत्वपूर्ण अशी घोषणा करतोय. ती म्हणजे की या पदांची आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने 1 ऑगस्ट पासून सायंकाळी 7 वाजता ओके ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने बॅच सुरू करत आहोत. ज्या बॅच मध्ये तुम्हाला ग्रुप सी साठी नॉर्मली जर बघायला गेले तर 4 सर्वात महत्वाचे टॉपिक असतात. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे जीएस. ओके. त्यानंतर आहे मराठी व्याकरण. त्यानंतर आहे इंग्लिश व्याकरण आणि त्यानंतर चौथा टॉपिक असतो आपण मॅथ आणि रिझनिंग म्हणतो. ओके. एवढे 4 टॉपिक साठी तुम्हाला अगदी माफक दरामध्ये ती बॅच 1 ऑगस्ट पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये सायंकाळी 7 वाजता सुरू होते. ज्यांना कोणाला या शुद्धीपत्रकाच्या बाबतीत किंवा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत अडचण निर्माण झाल्यास नक्कीच ऑफिसर अकॅडमीला कनेक्ट व्हा आणि सुवर्ण संधीचा फायदा घ्या. या बॅच मध्ये तुम्हाला नोट्स, टेस्ट सिरीज, त्यानंतर लेक्चर सर्व पद्धतीचं मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद. थांबतोय.